Assalamu alaikum to all of you. Dear student, welcome to the online learning. Today we start our new topic वचन. एक वचन, अनेक वचन. You know singular and plural. तुम्ही वाचले असेल है ना. आपण सिंग्युलर नाउन प्लुरल नाउन म्हणतो ना. तसंच मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचन. नामाची जी वचन असतात त्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन. ते आपण आज पाहणार आहोत. एक आणि अनेक वस्तूंची ओळख आज आपण करून घेणार आहोत. ओके. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ टॉपिक वचन. ओके. पहा, इथं आपल्याला वचन म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. वचन कशाला म्हणतात ते इथं सांगितलेलं. पहा, कोणत्याही नामावरून त्याने दाखवलेल्या वस्तूंची संख्या एक आहे की एकापेक्षा अधिक आहे हे समजते. त्यालाच नामाचे वचन असे म्हणतात. म्हणजेच कोणती वस्तू एक आहे की अनेक आहे, ती सिंग्युलर आहे की प्लुरल. कोई भी चीज़ वो एक है या अनेक है, ये सब इसमें आता है. त्यालाच आपण काय म्हणतो, नामाचे वचन असे म्हणतात. या वचनाचे जे आहेत ते दोन प्रकार पडतात. ठीक आहे. 2 टाइप्स ऑफ वचन. पहा कोणकोणते. यामध्ये येते एक वचन आणि अनेक वचन. एक वचन सिंग्युलर, अनेक वचन प्लुरल्स नाव. ओके. पहा, एक वचन म्हणजे काय, तर ज्या नामावरून एकाच व्यक्ती अथवा वस्तूंचा बोध होतो. मतलब एक ही चीज़, एक ही पर्सन हमें उसमें से समजता है, तेव्हा ते त्या नामाचे एक वचन असते. एकच व्यक्ति अथवा वस्तु, कोई भी एक ही चीज़ हमें जहाँ से समझती है वो एक वचन, ते सिंग्युलर असते. उदाहरणार्थ फॉर एग्जाम्पल फूल, फ्लावर है ना, एक आहे फूल. झाड एकच आहे. वही आहे ना, हे सगळे एकच आहेत. फूलही एक आहे, झाडही एक आहे आणि वही पण एक आहे. ये सब एक एक चीज़ है, इसलिए ये सब एक वचन. हे सगळे काय आहेत, सिंग्युलर, एक वचन आहेत. आता अनेक वचन पहा प्लुरलमध्ये. ज्या नामावरून अनेक व्यक्ती अथवा वस्तूंचा बोध होतो तेव्हा ते त्या नामाचे अनेक वचन असते. अनेक, बहुत सारे है ना. एक वचन में एक ही आएगा, पर अनेक वचन में बहुत सारे. अनेक वचनमध्ये खूप सारे येतील. ज्या नामावरून अनेक व्यक्ती अथवा वस्तूंचा बोध होतो तेव्हा ते त्या नामाचे अनेक वचन असते. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल इथं आपण एक वचनमध्ये फूल पाहाल तर अनेक वचनमध्ये काय येईल, फुले. झाड, इथं झाडे येईल, अनेक वचन प्लुरलमध्ये झाडे. वया आहे ना, जे आपण एक वचनमध्ये पाहिले होते फूल, झाड, वही, ते अनेक वचनमध्ये वाढतील, अनेक होतील. म्हणजे फूल असेल तर फुले होतील, झाड आहे तर झाडे, वही आहे तर वया. आता आणखी पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, खालील अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या. आता हे जे डार्क केलेले आहेत शब्द कलरमध्ये, पाहते कसे आहेत. इथं एक घर, अनेक घरे है ना. एक घर, अनेक घरे. एक सफरचंद, अनेक सफरचंदे. एक फूल, अनेक फुले है ना. एक फूल, अनेक फुले. एक चिमणी, अनेक चिमण्या. म्हणजे इथं एक वचन आहे आणि या साईडला अनेक वचन दिलेले आहेत. एक घर तर प्लुरल अनेक वचन येईल, अनेक घरे. सफरचंद, सफरचंदे. फूल, फुले. चिमणी, चिमण्या. पहा इथं हे कसे झाले. पहा, घर या नामावरून एका घराचा बोध होतो. म्हणजे घर या वर्डवरून, या शब्दावरून आपल्याला फक्त असं समजते की तो एकच घर आहे है ना. इस चीज़ से हमें समझता है कि वो एक ही घर है. पर घरे जब वर्ड पढ़ते हैं हम, तो जेव्हा आपण घरे हा शब्द वाचतो त्या नावावर आपल्याला काय बोध होतो, अनेक आहेत है ना. तसंच सफरचंद आणि सफरचंदे. सफरचंद एक आहे आणि सफरचंदे अनेक. त्यानंतर फूल, फूलवरून आपल्याला काय समजते, एकच फूल आहे आणि फुले अनेक आहेत है ना. फूल एकच आणि फुले अनेक. चिमणी, चिमणी वर्ड एक ही आहे आणि चिमण्या किती आहेत, अनेक चिमण्या आहेत. म्हणजे ते अनेक वचन येईल है ना. घर, घरे. सफरचंद,
सफरचंदे, फूल फुले, चिमणी चिमण्या, आहे ना. जसं आपण यामध्ये पाहिली होती व्याख्या पहा की कोणत्याही नामावरून त्याने दाखवलेल्या वस्तूंची संख्या एक आहे की अनेक, एकापेक्षा अधिक आहे की एकच आहे ते आपल्याला इथं समजते, त्यालाच नामाचे वचन म्हणतात. त्याचे एक्झाम्पल कोणते पाहिले आपण पहा. इथं आपण पाहिले होते फूल, झाड, वही. हे तिन्ही शब्द एक वचन आहेत की अनेक वचन आहेत. ये तीनों वर्ड सिंगुलर है या प्लुरल में आएंगे. पहा, फूल, झाड, वही एक वचन आहे की अनेक वचन आहे. गुड, एक वचनमध्ये आहे. आणि त्याच्याच खाली पहा फुले, झाडे, वह्या. हे शब्द कसे कोणते वचन आहेत. अनेक वचनी आहेत, आहे ना. फुले, झाडे, वह्या हे कसे झाले पहा. याच्यामध्ये आता आणखी एक्झाम्पल दिलेले आहेत. पहा, एक घर, अनेक घरे. म्हणजे एक घर आहे तर त्याचं अनेक वचन येईल घरे. सफरचंद, सफरचंदे. फूल आहे तर त्याचं अनेक वचन फुले येईल. चिमणी आहे तर चिमण्या येतील, आहे ना. आणि आपण शेवटी काय पाहिलं होतं की ते कशा पद्धतीने झाले. तर घर या शब्दावरून फक्त एका घराचा बोध होतो. मतलब घरे वर्ड से हमें एक ही घर है समजता, लेकिन घरे वर्ड अब जब पढ़ेंगे, जेव्हा आपण घरे हा शब्द वाचू त्यावरून आपल्याला अनेक घरांचा बोध होईल. म्हणून घर, घरे. सफरचंद, सफरचंदे. फूल, फुले, आहे ना. फूल या नामावरून एका फुलाचा बोध होतो आणि फुले यावरून अनेक फुलांचा बोध होतो. चिमणी आणि चिमण्या अशा प्रकारे हे काही शब्द आहेत. ओके, याची आणखी काही उदाहरणं आहेत. इसके और एग्जाम्पल्स हम नेक्स्ट पिरियड में देखेंगे. आज आपण काय काय पाहिले पहा. आपण सर्वात ही व्याख्या पाहिली, डेफिनेशन. देन वी लर्न दिस एक्झाम्पल, सिंग्युलर अँड प्लुरल एक्झाम्पल. आणि त्यानंतर आपण त्याची पूर्ण डिटेल पाहिली. तर तुम्हाला नोटबुकमध्ये काय काय लिहायचं आहे पहा. आपको नोटबुक में क्या क्या लिखना है. सबसे पहले हेडिंग नोटबुक में डालना है आपको, है ना. हे हेडिंग तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर ही व्याख्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. त्यानंतर जे आपण उदाहरण पाहिले हे सर्व उदाहरण नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत. ओके, राईट डाऊन दिस ऑल एक्झाम्पल्स इन युअर नोटबुक. अंडरस्टूड. रिमेनिंग लेसन विल ऑन अवर नेक्स्ट पिरियड. राहिलेला पार्ट अपन पुढच्या तासिकेला पाहू, ज्याच्यामध्ये आणखी काही एग्जाम्पल. नेक्स्ट पीरियड में हम बहुत सारे एग्जाम्पल इसके देखेंगे. ओके, अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफिज़.